मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा निरोगी आरोग्याचे 40 नियम. नंबर 1. गॅसची समस्या असल्यास काळी मिरी आणि बारीक मीठ करून पाण्यासोबत खाल्ल्यास खूप आराम मिळेल. नंबर 2. हरभरे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. हे व्हिटॅमिन ई समृद्ध आहे, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. केस आणि त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यास देखील ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नंबर 3. हिरवी मिरची जेवणासोबत खाल्ल्याने श्वसनाचा आजार होत नाही आणि शरीरात रक्त गोठण्याची समस्या देखील होत नाही. नंबर 4. अल्कोहोलचा मेंदूवर थेट परिणाम होतो. अल्कोहोलमध्ये असलेले रसायन मेंदूवर वर्चस्व गाजवतात. मद्यपान केल्यामुळे तुमचे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमकुवत होऊ लागते. नंबर 5. आठवड्यातून 2दा नारळ पाणी प्या. यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही आणि चेहऱ्यावर चमकही येते. नंबर 6. लोण्यात थोडेसे केसर टाकून हे मिश्रण दररोज रात्री ओठांवर लावल्यास ओठ गुलाबी होतात. नंबर 7. रव्यामध्ये मुख्य म्हणजे फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल नसतं, त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. रव्यामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे अन्न पचनास जास्त वेळ लागत नाही. रव्याच्या नियमित सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारते. नंबर 8. संगीत हे जादू आहे, जे ऐकल्याने शरीराचा थकवा कमी होतो. झोपायच्या आधी मधुर गाणी ऐकायची. तुम्हाला लवकर झोपायला मदत करतात. नंबर 9. बेरी दिसायला लहान जरी असल्या तरी आरोग्यासाठी अनेक फायदे देऊ शकतात. यामध्ये अनेक जीवनसत्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. याशिवाय ते इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यासाठी मदत करतात. नंबर 10. संत्र्याची साले उन्हात मीठ वाळवून त्याची पावडर बनवा. त्यानंतर त्यात मुलतानी माती आणि पाणी घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. नंबर 11. दालचिनीचे सेवन केल्याने अँटीऑक्सिडंट मिळतात. नंबर 12. केसांना सुंदर बनवण्यासाठी कोरपडीचा गर डोक्यावर लावा आणि अर्धा तास ठेवल्यानंतर डोके धुवा. कोरपडीचा गर लावल्याने केसांना चमक तर येतेच, पण केसांची मुळे सुद्धा मजबूत होतात. नंबर 13. एखाद्याला त्वचारोग असेल तर तो भाग तुरटीच्या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा धुवावे. यामुळे त्वचारोग बरा होतो. नंबर 14. पालकाचा रस सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. तसेच केसांची वाढ होते आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा पालकाचा रस फायदेशीर ठरतो. नंबर 15. तुमच्या जेवणाची चव वाढवण्याबरोबरच इतर अनेक गोष्टींमध्ये लसूण फायदेशीर आहे. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्याबरोबरच इन्सुलिनची संवेदनशीलताही वाढते. त्यामुळे लसूण रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. नंबर 16. मुरूम आणि डाग दूर करण्यासाठी कच्च्या दुधात जायफळ घालून मुरूम आणि काळ्या डागांवर रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी धुवून टाकावे. नंबर 17. जे लोक मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवतात किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी पितात त्यांना कोणतेही आजार होत नाहीत, कारण मातीपासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक मिळतात. नंबर 18. चहासोबत कधीही जास्त हळद असलेले पदार्थ खाऊ नका. हा विरुद्ध आहार आहे. यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते. नंबर 19. रात्रीच्या वेळी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवावे व सकाळी त्याची पेस्ट करून थोड्याशा कच्च्या दुधामध्ये ती मिक्स करून चेहऱ्यावर लावावी. यामुळे चेहऱ्याची त्वचा टाईट होते व चेहऱ्यावर खूपच ग्लो येतो. नंबर 20. आळस हा माणसाच्या विकासाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्याचा माणसाच्या कामावर, शिक्षणावर आणि आरोग्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तुमच्या जीवनातील आनंद कमी होतो. म्हणून आळस सोडा आणि नेहमी सक्रिय राहा. नंबर 21. बऱ्याच वेळा आपल्याला चक्कर येणे, थकवा जाणवणे, स्नायू दुखणे किंवा अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसतात. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असे बरेचदा घडते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि स्नायूंमध्ये समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत दूध, दही, चीज यासारखे कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे. कॅल्शियमयुक्त आहार घेतल्यास या समस्यांपासून आराम मिळू शकतो. नंबर 22. जेवण करण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने जेवण लवकर पचण्यास मदत होते. नंबर 23. गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. नंबर 24.
जिरे मिसळून दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. नंबर 25. जर तुमचे पाय सुन्न होऊ लागले तर या गोष्टी टाळा. कोल्ड्रिंक्स, भात, दही आणि लस्सी. नंबर 26. मेथीचे दाणे रोज सेवन करणे आवश्यक आहे. ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 27. जेवल्यानंतर काही पावले चालल्याने जेवण पचनास मदत होते. नंबर 28. गुलाबाची फुलं चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. नंबर 29. कोमट पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 30. जे लोक तिखट मसाले कमी खातात त्यांना अपचन होत नाही. नंबर 31. रात्री चहाचे सेवन कमी करा, यामुळे शरीराला हानी होते. नंबर 32. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. नंबर 33. पायावर बसून कोणतेही काम केल्यास त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर होतो आणि दृष्टी कमजोर होते. नंबर 34. नाश्त्यामध्ये मधाचा वापर करा, खूप फायदा होईल. नंबर 35. लसणाच्या दररोज 2 पाकळ्या खाल्ल्याने तुमचे पोट नेहमी चांगले राहते. नंबर 36. मोहरीच्या तेलात लसूण गरम करून थंड झाल्यावर कानात टाकल्याने कानदुखी बरी होते. नंबर 37. नेहमी सूर्योदयापूर्वी अंथरूण सोडण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. हे जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक असते. नंबर 38. सकाळी झोपेतून उठल्यावर तोंड न धुता किमान 1 ग्लास पाणी प्या. नंबर 39. दुधाचा चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका. असे केल्याने शरीराची मोठी हानी होते. नंबर 40. जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या. यामुळे तुमची उचकी थांबेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.